हॅलो शीमर्स अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आपण एक हिडन स्पॉट एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला मग ब्लॉगची सुरुवात करूया. नेहमीच या रूटने ट्रॅव्हल करताना मला इथे ही जायंट हनुमान बाप्पांची मूर्ती दिसायची आणि मी विचार करायचे की एकदा तरी हा स्पॉट एक्सप्लोअर केला पाहिजे. सो टुडे इज सॅटर्डे अँड विदाऊट एनी प्लॅन मी, सुरभी, आई आणि प्रियांश आम्ही चौघंजणं निघालो आणि म्हटलं की लेट्स विजिट टू दिस प्लेस. सो तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे व्हाईट कलरचं मंदिर आहे आणि आमच्याच बरोबर तिथे बऱ्याच गाड्यासुद्धा पार्क केलेल्या होत्या. राईट हँड साईडला पार्किंगसाठी बरीच मोठी जागा आहे. तर तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर कसंही येणार असलात तरी देर इज नो एनी क्वेश्चन अबाउट पार्किंग. आय हॅड नो क्लू की इथे कोणते कोणते मंदिर आहेत. बघूया. आई पण सुपर एक्सायटेड आहे. मंदिराच्या बाहेरच 4 मोठ्या मोठ्या अशा घंट्या आहेत पितळ्याच्या आणि एक जरी घंटा वाजवली तर तो घन असा आवाज पूर्ण त्या एरियामध्ये घुमतो. सो इट वॉज सो गुड. मी आणि आई आम्ही दोघींनीसुद्धा घंटा वाजवली आणि असं म्हणतात की घंटा वाजवल्यानंतर जोपर्यंत तो नाच संपत नाही तोपर्यंत आपण त्या घंटेच्या खालीच उभं राहायला पाहिजे. तर सगळ्यात पहिले आम्हाला इथे शनिदेवांची मूर्ती दिसली. त्याच्याच पाठीमागे 9 ग्रहांच्या मूर्ती स्थापित केलेल्या आहेत आणि अजून त्याच्या पाठीमागे सुद्धा एक मूर्ती आहे. मला नाही माहिती ती कसली आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा. ह्या मंदिराच्या समोरच एक छोटीशी टपरी ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तेल किंवा फुलं किंवा काहीही पूजेच्या रिलेटेड गोष्टी हव्या असतील तर तुम्ही तिथून घेऊ शकता. टपरी चालवणाऱ्या काकांना मी विचारलं की हे कसलं मंदिर आहे. तर ते म्हटले की हे फार पुराणं असं गावदेवीचं मंदिर आहे. जी हनुमान बाप्पांची मूर्ती आहे त्याच्या खालीच इथे लाल कलरची दगडाची मूर्ती आहे. तिथे आम्ही पूजा केली. आता हनुमान बाप्पांच्या पाठीमागे जे मंदिर आहे तिथे चारी बाजूला राम, गणपती बाप्पा आणि अजून 2 देवतांचे असे मोठे मोठे पुतळे ठेवलेले आहेत. तर हे राम भगवानजी आहेत, इथे गणपती बाप्पा आहेत. आपण मंदिरामध्ये जेव्हा एंट्री करू ना तेव्हा त्या बाजूचे 2 मूर्तीसुद्धा बघूयात. बट ओव्हरऑल ही जागा प्रचंड मोठी आहे, स्पेशियस आहे आणि सगळीकडे उभं राहून तुम्ही फोटो काढू शकता. तर सगळ्यात पहिले मंदिराच्याच बाजूला हे 2 मूर्ती आहेत. नो आयडिया कसली मूर्ती आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नंतर आतमध्ये आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली तर हे देवी मातेचं मंदिर आहे. लेफ्ट हँड साईडला गणपती बाप्पा विराजमान आहेत, समोर देवीची मूर्ती आहे. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये लेफ्ट हँड साईडला खंडोबाची मूर्ती आहे आणि राईट हँड साईडला सुद्धा एक मूर्ती आहे, तीसुद्धा आपण बघूयात. पण ओव्हरऑल या एवढ्या जागेमध्ये बरेचसे देवबाप्पा विराजमान झालेले आहेत. तर तुम्ही जर इकडे येणार असाल तर सगळ्या बाप्पांचं दर्शन घ्या असं मी सांगेन. तर आता राईट हँड साईडला तुम्ही बघितलं तर कृष्ण भगवानजी आहेत. मूर्ती एकदम छान आहे, म्हणजे सगळ्याच मूर्ती ओव्हरऑल छान आहेत आणि प्रत्येक मूर्तीची पूजा केलेली आहे. हनुमान बाप्पांची उभी मूर्ती आहे, गदा घेऊन उभी राहिलेली. आणि मंदिराच्या एक्झॅक्ट समोर एक छोटंसं जागा त्यांनी बनवलेली आहे जिथे शिवभगवानजी सुद्धा स्थापित केलेले आहेत आणि या मूर्तीवरती जलाभिषेक होत असतो. सो आम्ही सगळ्यांनी सगळ्या बाप्पांचं दर्शन घेतलं आणि थोडंसं पाठी गेलो तर इथे एक पायवाट दिसली. तर मंदिराच्या इथून जर तुम्ही पाठच्या बाजूला आलात तर इथून एक सडक आहे अशी जाण्यासाठी. तर या पायऱ्या आपण चढतोय आणि आता बघूया कसा एक्सपिरियन्स असणार आहे. आणि नो क्लू काय आहे वरती. दोन्ही बाजूला हिरवळ आहे आणि इथे भरपूर साऱ्या पायऱ्या दिसत आहेत. तर आईला विचारलं, आई वॉज सुपर एक्सायटेड की चला ट्रेकिंग करूयात. मला असा अंदाज आहे की इथे अराऊंड 200-250 पायऱ्या असायला पाहिजेत. पण एक गोष्ट मी नोटीस केली की इथल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पूर्ण दगडाच्या बांधलेल्या आहेत. त्याची हाईट कमी आहे पण विड्थ बरीच आहे. काही डिस्टन्स किंवा काही पायऱ्या सोडल्यानंतर तिथे काही दगड आहे ज्याच्यावरती खंडोबा असं लिहिलेलं आहे. तो माझ्या अंदाजाने वरती खंडोबाचं, भैरोबा किंवा भैरी भवानी यांच्यापैकी कोणाचं तरी मंदिर असावं. आपल्यापैकी मेजॉरिटी फॅमिलीचे हे 3 कुलदैवत असावेत. आमच्या फॅमिलीचे आहेत आणि माझ्या माहितीच्या हिशोबाने पनवेल किंवा नवी मुंबई एरिया, चौक एरिया इथे कुठलंही खंडोबाचं मंदिर असं नाही आहे. तो बघूया काय होणार आहे वरती. आई वॉज सुपर एक्सायटेड. प्रियांश थोडासा मध्ये मध्ये बसत बसत चाललेला होता बट एक्साइटमेंट फुल आहे कारण की थोडंसं ॲडव्हेंचरस वाटतं आहे. सो कधी धावतोय, कधी बसतोय, कधी चालतोय, कधी पुढे जाऊन थांबतोय, अशी सगळी त्याची मजा चालू होती. ऑन द वे भरपूर मोठे मोठे असे वृक्ष दिसले. मी स्पेसिफिकली वृक्ष म्हणेन कारण की त्यांचा बुंदा आणि अवाढव्याच्या ब्रांचेस आणि झाड एकदम मस्त वाटत होतं. आणि मध्ये मध्ये आम्ही थोडं थांबतसुद्धा चाललो होतो आणि मधल्या एका पॅचमध्ये आम्हाला भरपूर सारे फुलपाखरू दिसले. पिवळ्या कलर
कलरचे, हिरव्या कलरचे, काळ्या कलरचे. सो ऑल अनएक्सपेक्टेड थिंग्स आर हॅपनिंग विच वी ऑल आर एन्जॉईंग सो मच. फायनली आम्ही तिथे मंदिरासारखं काहीतरी दिसतंय, कळस दिसलेला आहे तो. इट इज शुअर शॉट की वरती कुठलं तरी मंदिर आहे. वी ऑलमोस्ट रीच्ड ऑन द टॉप. धापा टाकत वरपर्यंत आलो आहे. अप्रॉक्झिमेटली 300 पायऱ्या चढलो असू. आई अजूनही दमलेली नाही आहे, शी इज सुपर एक्सायटेड. प्रियांश ऑलरेडी वरती जाऊन बसलेला आहे, हा बघा तुम्ही बघू शकता. आणि फायनली वी रीच्ड ऑन द टॉप. इथे तुळशी वृंदावन आहे. तुळशी वृंदावनच्या समोर मंदिराचा दरवाजा आहे. अनफॉर्च्युनेटली आतला गाभाऱ्याचा गेटला लॉक होतं, पण मंदिरामध्ये आपण आतमध्ये जाऊन बघू शकत होतो. समोरच आपले कासव आहेत, नंदी महाराज आहेत आणि आतमध्ये जो देवारा आहे वरती लिहिलं आहे खंडोबा, तुम्ही बघू शकता. खंडोबा मंदिर. सो माझा गेस करेक्ट होता. हे खंडोबाचंच मंदिर आहे आणि ही मूर्ती आहे. मी त्या गेटच्या मधून शूट करायचा प्रयत्न केला आहे, पण इट इज ओव्हरऑल एकदम मस्त वाटतं आहे. आणि पूजा ऑलरेडी केलेली आहे, म्हणजे ह्या मंदिरामध्ये रोजच पूजा होत असणार आहे, कारण पूजेचं ताटसुद्धा तिथे दिसलं आहे आपल्याला. आपण इथून आलो आणि हे इकडून बघितलं चप्पल काढून ये. काय माहित कोण लिटर करतंय. प्रियांश हळू. हा, प्रियांशला कुठेतरी कचरा दिसलाय आणि त्याला बिलकुल आवडत नाही पब्लिक प्लेसवर कोणी कचरा केलेला. तर माझी सुद्धा कळकळीची विनंती आहे की तुम्ही कुठेही जाल, म्हणजे ते पब्लिक प्लेस असो किंवा बेसिक सिव्हिल सेन्स म्हणून तरी ॲटलिस्ट कचरा बाहेर टाकू नये. तर बघूया आता किती लोक हे फॉलो करतील. वाऱ्याचा मस्त असा झू झू आवाज येतो आहे आणि आम्ही इथे नाही म्हटलं तरी एक 20 मिनिट्स स्पेंड केले. बरं, इथे एक द्वारपालसुद्धा आहे, हा ऑरेंज कलरचा. ही कसली मूर्ती आहे ही जर तुम्हाला माहीत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही काय दाखवताय तिकडे? आय थिंक मी गेलेली ट्रेकिंग करायला प्रबळगड आणि प्रबळमाची. प्रबळगड आणि प्रबळमाची. हां, मोठा गडच्या बाजूला एक छोटा गड आहे. आजूबाजूचा सगळा परिसर पाहिल्यानंतर, हवेचा मस्त आनंद घेतल्यानंतर आम्ही परतीला निघालो. तर सगळ्यात पहिले आईने सुरुवात केली, मग सुरभी, मग प्रियांश आणि मग मी, कारण मला व्हिडिओ काढायचा होता. फुल मस्ती चालू होती आमची. आईने पायऱ्या काउंट केल्या, 300 पायऱ्या होत्या असं आई सांगते. पण ओव्हरऑल मस्त मजा आली. फार सूदिंग प्लेस आहे. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा नक्की व्हिजिट करा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे हे सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा. सो पुन्हा एकदा थँक्यू सो मच इफ यू आर माय ओल्ड सबस्क्रायबर. आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन आला असाल तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. रिटर्न येताना आम्हाला हे नागोबाचं मंदिरसुद्धा दिसलं. सो वी हॅव रीच टू दी एंड अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू सून.